निर्माती एकता कपूरच्या घरी गणपती लंचला पोहोचले अनेक कलाकार। एकताचे वडील ज्येष्ठ लोकप्रिय अभिनेते जितेंद्र आणि भाऊ तुषार कपूरची ही उपस्थिती। गणेशोत्सवाची क्रेज साता समुद्रापार। वॉशिंग्टनमधील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार रिकी पॉन्डने गणपतीच्या गाण्यावर धरला ठेका। भाई दुपारी निर्मित देव बाप्पा दिसतो छान या गाण्यावर रिकी पॉन्डचा भन्नाट डान्स। अभिनेता शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला 33 वर्षात पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। पुरस्कार घोषित झाल्यानंतर शाहरुखने सोशल मीडियावर राणीसोबत शेअर केलं रील। अभिनेता राजकुमार रावच्या मालिकेसह या आठवड्यात OTTवर सिनेमांचा धमाका। इन्स्पेक्टर झेंडेसह आंखों की गुस्सा किया, द पेपर, ज्युनियर हे सिनेमे करणार प्रेक्षकांचं मनोरंजन। बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची वैयक्तिक कारणासाठी भेट। दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती। राजनाथ सिंग यांचा मुलगा नीरजने केलं सलमानचं स्वागत। अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल यांची आईसाठी खास पोस्ट। आईच्या वाढदिवसानिमित्त लिहिली पोस्ट। आईसोबतचा जुना आणि खास फोटोही केला शेअर। नरगिस फकरीने तिचा प्रियकर टोनी बेक बरोबर गुपचूप लग्न उरकल्याची माहिती। कॅलिफोर्नियाच्या हॉटेलमध्ये खासगी समारंभात झालं लग्न। लग्नात फोटो न घेण्याची पॉलिसी केली लागू। भोजपुरी गायक पवन सिंगनं मागितली माफी। त्यानं गायिका अंजली राघवच्या कमरेला केला होता स्पर्श। चुकीचा हेतू नव्हता तरीही माफी मागतो पवन सिंग यांचं विधान। अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर सुरेखा कुरची यांची भावनिक पोस्ट। हे वय जाण्याचं नव्हतं असं लिहित सांगितला प्रिया मराठेसोबतचा अनुभव।